श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या आहे हरतालिका. हरतालिका 2023. हरतालिकेचा व्रत, हरतालिकेचा उपवास. हरतालिके संदर्भात तुमच्या छोट्यातली छोट्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि मोठ्यातील मोठ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सर्वात अगोदर हरतालिका हे व्रत, हरतालिकेचा उपवास कुमारिका मुलींपासून सवाष्ण स्त्रिया ते विधवा स्त्रिया अगदी प्रत्येक जण करू शकतात. कुमारिका मुली आपल्याला सुयोग्य असा वर मिळावा यासाठी करतात. सवाष्ण स्त्रिया आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी करतात. आणि विधवा स्त्रिया असतील किंवा इतर ते हे व्रत कधीही सुटू शकत नाही. एक वेळा जर आपण हरतालिकेचा उपवास करायला सुरुवात केला तर तो मध्ये आपण सोडू शकत नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हा उपवास असतो आणि आपल्या सोबतच याचा शेवट होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आयुष्यभरासाठी हा उपवास जो आहे तो करायचा असतो. मेडिकल कंडिशन असेल, डॉक्टरांनी सांगितलं असेल की करू नका उपवास वगैरे काही, तर अशा कंडिशन मध्ये आपण हा उपवास सोडू शकतो. पण त्यानंतर हा उपवास परत धरता येत नाही असं म्हटलं जातं. आता दुसरी गोष्ट येते ती म्हणजे उपवासाची. बऱ्याच भागामध्ये या दिवशी या उपवासाला, हरतालिकेच्या उपवासाला फक्त गोड पदार्थ खाल्ले जातात. तिखटाचं सेवन केलं जात नाही आणि मिठाचंही सेवन केलं जात नाही. या उलट बऱ्याच भागामध्ये तिखटही खाल्लं जातं आणि मीठही खाल्लं जातं, पण जे सेंदव मीठ असतं ते खाल्लं जातं. तर मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगत असते बघा, आपल्या कुळामध्ये जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे त्या गोष्टी फॉलो करायला आपण प्राधान्य द्यायला हवं. त्यामुळे तुमच्या भागामध्ये, तुमच्या कुळामध्ये, आपल्या पिढीमध्ये आपल्या आडनावाचे जे आपले नातेवाईक आहेत त्या कोणत्या गोष्टी फॉलो करतात, ते कशा पद्धतीने उपवास करतात, ती पद्धत आपण प्रत्येकाने फॉलो करायची आहे. हे आपण करू शकतो. समजा तुम्ही एक पद्धत करता, मी दुसरी पद्धत करते, तुम्हाला माझी पद्धत आवडली म्हणून तुम्ही तुमची पद्धत सोडायची आणि माझ्या पद्धतीचा अवलंब करायचा असं नाही करायचं. आपल्या कुळाच्या ज्या परंपरा असतात, ज्या गोष्टी असतात त्या आपणच पुढे न्यायच्या असतात आणि त्या चालू ठेवायच्या असतात, ना की त्या मोडायच्या असतात आणि दुसऱ्या गोष्टींचा अवलंब करायचा असतो. आपण काय करू शकतो की आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या चालू ठेवू शकतो आणि ज्या दुसऱ्या गोष्टी आपल्याला आवडल्या आहेत त्या त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो, ना की आपल्या बंद करायच्या आणि दुसऱ्या चालू करायच्या. त्यामुळे दुसऱ्या गोष्टी ऍड करू शकतो आपल्या याच्यासोबत. हे तुम्ही असं करू शकता. त्यामुळे उपवासाची पद्धत, आता तुम्ही ऐकलं की नाही गोडच खायचं, मग तुमच्या घरी तर तिखट पदार्थ खाल्ले जाते, सेंदव मीठ खाल्ले जातं, मग आमच्याकडून चूक होतीये का? हे अजिबात नाही. आपल्या इकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण उपवास करायचा आहे. ही एक गोष्ट क्लिअर झाली. कारण बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन होतं की मग तिखट तर खात नाही, मग आमच्या घरी तर खातात, आम्ही तर आजपर्यंत खात होतो. तर आपल्याकडे जसं आहे तशी पद्धत आपल्याला करायची आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, तिसरी गोष्ट ती म्हणजे हा भगवान शिवशंकर भोलेनाथांसाठीचा उपवास आहे. त्यांच्यासाठी आपण हे करतो. तर या उपवासाला भगर खाल्ली जात नाही. बऱ्याच भागामध्ये ज्याला वरई म्हटलं जातं, तर सोमवारचा उपवास असू द्यात किंवा भगवान शिवशंकरांच्या संबंधित जे उपवास असतात त्याला भगर चालत नाही. त्यामुळे आपल्याला भगर सोडून तुमच्या भागामध्ये तिखट पदार्थ खातात तर तुम्ही साबुदाणा असेल या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. किंवा बरेच जण काय करतात की शेंगदाण्याचं कूट घेतात, त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ टाकून, दही किंवा ताक टाकून ती चटणी मिक्स करतात आणि कशाच्या राजगिऱ्याच्या भाकरी करतात. तर हे तुम्ही खाल्लं तर चालतं. किंवा आपण रताळे असतील, फळं असतील, दूध असेल, ज्यूस असेल, या सगळ्या गोष्टी आपण खाऊ शकतो, पण भगर खाऊ शकत नाही. ही झाली तिसरी महत्वाची गोष्ट. आता पुढचं म्हणजे की पूजा मांडणीचं किंवा पूजा करण्याच्या पद्धतीचा पण खूप हे होतं. आपल्याकडे वेगळी पद्धत असते, मग आपण बघतो एक किंवा मग माझी चुकीची आहे का, ती बरोबर आहे का, असं काही नाही. पूजा करण्याच्या पद्धती पण प्रत्येक म्हणजे आपण भागानुसार म्हणू शकतो, एरियानुसार म्हणू शकतो, किंवा आपल्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पद्धतीमध्ये आपण काहीतरी वेगळेपणा प्रत्येकाच्या याच्यात असू शकतो. तर आपल्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने पूजा मांडणी, उपवास, पूजा, विसर्जन, उत्तर पूजा हे आपल्याला करायचं आहे. तुम्ही आजपर्यंत केलेलंच नसेल, तुम्हाला काही माहीतच नसेल, तुम्ही पहिल्यांदाच करणार आहात, तर तुम्हाला जी पद्धत तुम्हाला आवडते की नाही मला या पद्धतीने करायचं आहे तर तसं तुम्ही करू शकता. पण तुमच्याकडे
पिढ्यानपिढ्या जी गोष्ट चालत आलेली आहे त्या पद्धतीनेच या गोष्टी आपण करायच्या आहेत. कारण बऱ्याच भागामध्ये बघा वाळूचा महादेव बनवला जातो, बऱ्याच ठिकाणी सखी पार्वती असतात, त्या आणल्या जातात, 2 मूर्त्या, त्यांच्या समोर महादेव असतो किंवा दोघी बसलेल्या असतात, एक महादेव असतो असं. किंवा बऱ्याच ठिकाणी मी माझ्या इकडेच्या एरियामध्ये बघितलं फक्त एकच पार्वती माता असते, समोर महादेव असतो, फक्त त्यांचीच पूजा केली जाते असं असतं. त्यानंतर आपल्याला पत्री वगैरे जे आहे ते पूजा वगैरे सगळी आपल्याकडे जशी आहे त्या पद्धतीने करायची आहे. हा उपवास जो आहे 24 तासाचा असतो, हा उपवास सोडायचा नसतो. पण बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की रात्री 12 नंतर हा उपवास सोडतात, तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण करू शकता. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की ही जी आपली पूजा आहे, सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर दही भाताचा नैवेद्य दाखवला जात असेल तर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा, आरती वगैरे करायची, आपण हातामध्ये अक्षदा घेऊन आपल्याला त्याच्यावर पूजा मंत्र वगैरे बोलून टाकायचं आहे आणि उत्तर पूजा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर कानवले बनवले जात असतील, खीर बनवली जात असेल किंवा एखादा गोडाचा पदार्थ शिरा वगैरे बनवून नैवेद्य दाखवला असेल तर त्या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आणि उत्तर पूजा करायची आहे. आता याचं विसर्जन कसं करायचं, त्या ज्या पत्री असतात, वाळू असतात, तर याचं कसं, ह्या ज्या पत्री आहेत आता बऱ्याच ठिकाणी जसं की आमच्याकडे पण या पत्री वगैरे वाळू जे सगळं काही आहे याचं विसर्जन गणपती विसर्जनाच्या दिवशी, अनंत चतुर्दशी असते त्या दिवशी आम्ही गणपती सोबतच करतो. म्हणजे गणपती जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा गणपतीचं सगळं निर्माल्य हे निर्माल्य एका बॅग मध्ये पॅक करतो आणि गणपती सोबत हे सुद्धा घेऊन जातो, या पद्धतीने करतो. तर तुमचा 5 दिवसांचा गणपती असेल, 1.5 दिवसांचा असेल, 7 दिवसांचा असेल तर त्या दिवशी तुम्ही या सर्व ज्या पत्री वगैरे सामान आहे याचं विसर्जन करू शकता. किंवा तुमच्याकडे जर पद्धत असेल की बाबा आज हरतालिका झाली, उद्याच हे सगळं विसर्जन करत असतील तर तुम्ही तसंही करू शकता. आपली जी पद्धत आहे ती फॉलो करू शकता. आता वाळूचं बऱ्याच ठिकाणी काय असतं बघा, बऱ्याच ठिकाणी दरवर्षी आपल्याला ही वाळू उपलब्ध होते, पण बऱ्याच ठिकाणी ही वाळू उपलब्ध होत नाही. मग बरेच लोक काय करतात की ही जी वाळू आहे, आपला हा उपवास झाला की ती वाळू काढून घेतात, ती स्वच्छ धुतात, वाळवतात आणि पॅक करून ती तशीच पुढच्या वर्षीसाठी ठेवतात. तर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही या पद्धतीनेही करू शकता, काहीही हरकत नाही, आपलं काहीही चुकत नाहीये. पण शक्यतो जर आपल्याला वाळू मिळत असेल वर्षाची वर्षाला तर मात्र आपण याचं विसर्जन करायला हवं आणि प्रत्येक वर्षी नवीन वाळू जी आहे ती आपण वापरायला हवी. आणि सखी पार्वतीची मूर्ती वगैरे जी आपण आणतो तर ती सुद्धा गणपतीचं विसर्जन करतानाच त्यासोबत आपण विसर्जन करायची असते. आणि सर्वात महत्त्वाचं, दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना ज्याचा नैवेद्य आपण दाखवलेला आहे उत्तर पूजेसाठी, तो नैवेद्य सुरुवातीला आपण सर्वजण घरातल्यांनी थोडासा खायचा आणि त्यानंतर जे काही सात्विक भोजन, अगदी वरण भात भाजी पोळी काहीतरी एखादा गोड पदार्थ, हे जे सगळं आहे ते आपण साधं जेवण जे आहे ते जेवण म्हणजे ज्याच्यामध्ये लसूण कांदा वगैरे या गोष्टी नसाव्यात. आणि आता गणपती आहे तो नॉनव्हेजचा तर प्रश्नच नाही, पण जे सात्विक भोजन जे आहे ते बनवावं आणि ते खाऊन आपण आपला जो हा उपवास आहे तो सोडायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे जे हरतालिकेचं व्रत आहे ते करायचं आहे. निरंकार करावं का, काही खाऊ नये का, मग आम्ही तर गोड खावा असं ऐकलं आहे पण आमच्याकडे तर तिखट खातात, मग काही प्रश्न नाही, जशी आपल्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने करा, ते सगळं बरोबर आहे. श्री स्वामी समर्थ.